बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, ती राजकीय वर्तुळातली। मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नाराज आहेत असं समजतंय। मसाजोगमधील सरपंच हत्या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होतीये असं मत वरिष्ठांनी व्यक्त केलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांना नीट हाताळता आलं नाही, त्यामुळे वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड हे नाव समोर आलं, इतर काही नावं समोर आली जी धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका झाली। आणि यानंतर आता पक्षाकडून मात्र वरिष्ठ नेत्यांकडून मात्र नाराजी व्यक्त केली गेली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, काय नेमकं पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांचं याबाबत मत आहे? कुठला सल्ला किंवा कुठल्या सूचना धनंजय मुंडेंना दिल्या गेल्यात का? राष्ट्रवादीचे एक बडे नेते राजधानी दिल्लीमध्ये होते आणि त्यांच्याशी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात चर्चा सुरू असताना त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत नाराजी व्यक्त केली। यांच्या जागेवरती आणि दुसरा नेता असता तर आतापर्यंत राजीनामा झाला असता असंही या नेत्याने म्हटलेलं आहे। त्यांचं म्हणणं असं होतं की धनंजय मुंडे यांच्या मागे मोठ्या प्रमाणात समाज आहे आणि त्यांचा राजीनामा घेतला तर समाज नाराज होईल। याचा अर्थ त्यांच्या मागे जर समाज नसता तर धनंजय मुंडे यांचा राजीनामाही झाला असता, इथपर्यंत या बड्या नेत्याचं म्हणणं आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्याकडनं चूक झाली असंही त्यांचं म्हणणं आहे। हे प्रकरण वेगळ्या पद्धतीने हाताळता आलं असतं। या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावरती आरोप होत आहेत त्या सगळ्यांनी जे मोठमोठे लोक असतील धनंजय मुंडेंचे निगडीत असतील तर त्यांना पोलिसांसमोर हजर करणं जितक्या लवकर झालं असतं तर तितक्या लवकर पक्षाची बदनामी आणि हे सगळं वातावरण एक समाज नाराज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील जे नावं येत होते त्यांनी या अगोदरच पोलीस स्टेशनला हजर झाले असते तर हे सगळं प्रकरण टाळता आलं असतं। आणि ज्या पद्धतीने दोन समाजामध्ये द्वेष निर्माण होताना पाहायला मिळतोय, खास करून संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या पद्धतीने त्यांच्या समाजातून देखील एक राग उत्पन्न होताना पाहायला मिळतो, अशा पद्धतीने कोणाची हत्या झाल्यानंतर सर्व समाजामधून एक संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळते। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला देखील मोठा फटका याचा बसताना पाहायला मिळतोय। कारण अजित पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे मोठे नेते आहेत आणि धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत कृषी असो त्याचबरोबर अजित पवार यांची कायम साथ दिलेली आहे। कृषी मंत्री असताना त्यांनी केलेला कारभार त्या सगळ्या बाबतीमध्ये आता ज्या पद्धतीने समोर प्रकरणं येताना पाहायला मिळते, पालकमंत्री पदासंदर्भात त्यांनी ज्या पद्धतीने पालकमंत्री पद हाताळलं त्याच्या संदर्भात त्यांच्याच मित्र पक्षातून ज्या पद्धतीने तोफ डागली जात आहे तर ते पाहता धनंजय मुंडे यांची प्रतिमा मलिन तर केलीच जात आहे, त्याचबरोबर पक्षाची देखील प्रतिमा जी मलिन होत आहे त्याबद्दल पक्षाचे नेते देखील चिंतित आहेत। जी पक्षाची जी प्रतिमा मलिन होते त्याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं आहे आणि धनंजय मुंडे यांना हे सगळं प्रकरण वेगळ्या पद्धतीने हाताळता आलं असतं असं त्यांचं म्हणणं आहे। आता काल या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावरती आरोप केले जातात कराड ते स्वतः हजर झाले, हे जर अगोदरच हजर झाले असते तर आतापर्यंत हे जे सगळं प्रकरण चिघळलेलं आहे, वातावरण तापलेलं आहे, लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात, हे प्रकरण अगोदरच हाताळलं गेलं असतं। ज्यांच्यावरती आरोप होत आहेत ते थेट पोलीस स्टेशनमध्ये आले असते, त्यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली असती, न्यायालयात लढाई लढली असती आणि जे निर्दोष आहे ते निर्दोष बाहेर पडले असते। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जर दोषी असतील तर त्यांना सजा झाली असती। कारण या सगळ्या याच्यामध्ये धनंजय मुंडे यांना वाचवताना पक्षाची जी प्रतिमा मलिन होत आहे त्याबद्दल राष्ट्रवादीच्या काँग्रेसचे जे बडे नेते आहेत त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण या सगळ्यामधून मार्ग नक्कीच निघेल। मात्र जी पक्षाची प्रतिमा मलिन झालेली आहे त्याबद्दल ते भाष्य करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी तातडीने मार्ग काढणं गरजेचं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये लवकर मार्ग निघेलही त्यांचं म्हणणं आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने पक्षाची जी प्रतिमा मलिन झाली त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते नेमकं काय सूचना मुंडेंना करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल।